सामन्याला सुरुवात चढायसाठी जातो तो शेवटच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. शेवट बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर यशच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुण ऑन असेल पाहूया. विठ्ठलवाडी विरुद्ध यजमान संघ असा हा सामना. त्यानंतर होणारा सामना आहे तो विठ्ठलदेवी विरुद्ध शिवराजे. या दोन्ही संघांनी तयार व्हायचं. चालू सामना संपतात लगेचच आपला सामना ठेवला जाईल. यश दाखल त्यांना प्रत्युत्तर तनुजी पुरव. तनुजच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. आणि इथं टायमिंग बघा चालू आहे काय पाहूया. लक्ष ठेवा. तनुज उलटवण्याचा प्रयत्न संत गतीने खेळ करतोय तो. तनुज रिकाम्या सगळं तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर प्रज्वल. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. छान सुंदर लाट मारून गडी बाद करण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतो तो प्रज्वल. संत गतीने खेळ करतोय. तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर शेवट. ज्यांनी पहिल्याच चढाईत बोनस गुण मिळवला होता असा खेळाडू. छान सुंदर लाभ मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न. सुंदर खेळ शेवटच्या माध्यमातून आणि उत्कृष्ट चढाई. ही गुणाची कमाई केली. 2 गुणांची कमाई केली. त्यांना प्रत्युत्तर सौरभ आहे. करूया मरूया इराद्यान चढार जातोय पाहूया. करूया मरूया इराद्यान चढार गेलाय तो सौरभच्या समोर येतो 7चा डिपेंड. आणि शेवट पुन्हा एकदा आपल्या संघाला गुण मिळवून देतो. आतापर्यंत विठ्ठलवाडी संघाचे मला ते 4 गुण झालेत आणि 4ही गुण शेवटच्या नावावर आहेत. चढत जातोय तो तनुजच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती जय भवानी भट्टीचा गोच्या अंगणात पाहूया. उलकावणीचा प्रयत्न आहे तो तनुजचा. रिकाम्या सगळे तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर प्रज्वल. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आपल्या संघाचं खातं ओपन करेल का. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते ती प्रज्वलची. प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. परंतु रिकाम्या सगळं तंबूत टाकल त्यांना प्रत्युत्तर शेवट. त्यांचा चढा आपल्याला वारंवार पाहायला मिळतील असा हा खेळाडू. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. आणि सुंदर चढाई. कृपया विनंती असेल खेळाडूंना त्यांचं डिसिजन देतील तोपर्यंत आपण थांबायचं. सुंदर चढाई केली ती शेवटनी. 7 गुण आहेत. 7च्या 7 गुण फक्त आणि फक्त शेवटच्या नावावर आहेत. सुंदर खेळ शेवटच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर बंटी जातो चढाईवर. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आपल्या संघाचे सर्व खेळाडू मैदानावर बसलेत आणि सुंदर पकड. आता मात्र संभव आपल्या संघाला गुण मिळवून देतो. संभव 1 गुणाची कमाई करून देतो आपल्या संघाला. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शेवट. आणि सुंदर पकड. आता मात्र रजत आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. शेवटला बाद करण्यात यशस्वी होतोय तो प्रज्वल. प्रत्युत्तर सौरभ गजबल. पाहूया बोनस गुण बांधण्याचा प्रयत्न. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती विठ्ठलवाडीच्या अंगणात. बोनस गुण बांधण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल त्याला प्रत्युत्तर संभव. आणि
समोरच्या समोर आहे तो 7चा डिपेंड बोनस गुणवान असेल. हात लांब करून परिपात करण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय तो. कमी तंबू टाकल त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा सौरभच्या समोर आहे तो 6चा डिपेंड आणि पुन्हा एकदा स्तंभ आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. टाइमअप घेतलाय तो खेळगावानी भट्टीचा माळ संघाने. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना आहे तो विंचवादेवी विरुद्ध शिवराजे. दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचंय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होतो. चढाईसाठी जातोय तो तनुजच्या समोर आहे तो 6चा डिपेंड 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. शंतगतीने खेळ करतो तो तनुज. संतगतीने खेळ करून रिकाम्या असतात तंबू टाकल त्याला प्रत्युत्तर यशच्या समोर आहे तो 7चा डिपेंड बोनस गुण असेल. पाहूया सुंदर चढाई पाहायला मिळते. प्रयत्नांची पराकाष्ठा करतो तो यश. रिकाम्या असतात तंबू टाकल त्याला प्रत्युत्तर श्रवण. याचा चढा आपल्याला वारंवार पाहायला मिळतील असा खेळाडू, बोनस गुण मानत टाकायचा असलेला खेळाडू. पाहूया आणि पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई केली होती. थोडीशी घाई करतोय. टाइमअप घेतला होता विठ्ठल संघाने. चढवत होतो बंटीच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. पाहूया उलटी लाट मारण्याचा प्रयत्न होता बंटीचा. छान सुंदर प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आणि बाद होतोय तो. बंटी गुण मिळतोय तो विठ्ठल संघाला. प्रत्युत्तर तनुज. संतगतीने खेळ करतो तनुज. एकाला सबक टाकून टाइमअप घेतलाय तो जवळ आणि भट्टीचा माळ संघाने. यानंतर होणारा सामना विंचवादेवी विरुद्ध शिवराजे. दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे की आपला संघ गणेशोत्सव मैदानावर हजर ठेवायचा आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होतो. चढाईसाठी जात होतो यश. याच्या समोर होतो 7चा डिपेंड बोनस गुण असेल. पाहूया आपल्या संघाला गुण मिळतील आणि यशस्वी चढाई 2 गुणांची कमाई केली. प्रत्युत्तर श्रवणच्या समोर आहे तो 6चा डिपेंड बोनस गुण असेल. छान सुंदर लाख मारून गडीबाद करण्याचा प्रयत्न. संतगतीने खेळ करतो तो श्रवण. रिकाम्या तंबू टाकल त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा यश. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती
विठ्ठलाच्या अंगणात आणि यशस्वी चढाई पुन्हा एकदा आपल्या संघाला गुण मिळवून देते तो यश. त्यानं प्रत्युत्तर सगळं थर्ड रेड करूया मरूया इरादने चढाव केलाय. छान सुंदर डू डायची चढाई आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आणि 2 गुणांची कमाई करून दिले ती सवडणी. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा यश. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. पाहूया 6 विरुद्ध 1 अशी लढत. हात लांब करून गडबाद करण्याचा प्रयत्न. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आणि पुन्हा एकदा यशस्वी चढाई. पुन्हा एकदा बलटी. यश आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. सुंदर खेळ आतापर्यंत यश आपल्या संघासाठी करतोय. त्याला प्रत्युत्तर शेवट. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न परंतु सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंत गुणफलक पोहोचवायचे. 7-15 7 गुण आहेत ते जयभवानी भट्टीचा माळ. 15 गुण आहेत ते विठ्ठल संघाचं. 8 गुणाची आघाडी आहे ती विठ्ठल संघाकडे. परंतु होणारा सामना विंचवादेवी विरुद्ध शिवराजे. दोन्ही संघांचे कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपला संघ गणेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचं. विश्रांतीपर्यंतच्या सामन्यात विठ्ठल हा संघ 8 गुणांनी आघाडीवर आहे. मराठी येतो की कृपया फक्त जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माल यांच्या मागे जे ग्रामस्थ आहेत त्या ठिकाणी फक्त जो कोणी कोच असेल अशाच व्यक्तीने थांबावं. चढाव गेलाय तो यश ज्यांनी आतापर्यंत सुंदर चढाव करून आपल्या संघाला गुण मिळवले. मला वाटतं 6वा गुण असेल तो यशच्या नावावर. सुंदर खेळ पाहायला मिळतो यशच्या माध्यमातून. आणि हा सामना रंगतोय तो यश विरुद्ध श्रवण असा सामना रंगताना दिसतोय. चढाव तो श्रवण आणि पुन्हा एकदा यशस्वी चढाई करतोय. प्रयत्न चांगला होता परंतु मुद्दा असेल त्याला प्रत्युत्तर प्रज्वल. शुक्र टाकलची संधी होती विठ्ठलाच्या अंगणात. पाहूया आणि यशस्वी चढाई. 1 गुणाची कमाई करतोय आपल्या संघासाठी प्रज्वल. त्याला प्रत्युत्तर घेतला आहे तो विठ्ठल संघाने. चढाव जातो तो शेवट ज्यांनी आतापर्यंत आपल्या संघाला उंच उंच शिखरावर नेऊन ठेवले असा खेळाडू. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. 7 विरुद्ध 1 अशी लढत. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का. बोनस गुण घेऊन आपले तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा यश. प्रयत्नांची पराकाष्ठा. पाहूया सुपर टॅकलची संधी. सुंदर प्रयत्न दोन्ही संघांच्या खेळाडूकडून. आणि 2 गुण मिळतील ते विठ्ठल संघाला. सुंदर प्रयत्न होता यशचा परंतु अपयशी ठरला. टाइम अप घेतलाय तो पुन्हा एकदा विठ्ठल संघाने.
सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो तनुजच्या समोर आहे तो 6चा डिपेंड बोनस गुणवान असेल. संत गतीने खेळ करतोय. संत गतीने खेळ करतोय तो तनुज. रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर प्रज्वल. आता जी श्रवण आणि त्याच्या साथीदाराने पक्कड केली त्याबद्दल सिद्धार्थ बोरकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस झालंय. श्रवणसाठी चढर गेलाय तो श्रवण. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती जयभवानीच्या अंगणात. छान सुंदर परंतु रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर प्रज्वल. सजितच्या समोर आहे तो. 2 विरुद्ध 1 सुपर टॅकलची पुन्हा एकदा संधी आहे आणि आता मात्र 1 गुणाची कमाई केली. प्रज्वलने पुन्हा एकदा आपल्या संघाला गुण मिळवून दिला. त्याला प्रत्युत्तर श्रवण. श्रवणच्या समोर आहे तो. श्रवणच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1 बोनस गुणवान आहे. पाहूया आणि आता मात्र श्रवणला बाद करण्यात यशस्वी ठरतोय. बोनस गुण घेतला होता परंतु स्वतः बाजूला ऑलआउट होतोय तो. इत्यादी संघ ऑलआउट म्हणजे सवालीन असा होतो कबड्डीमध्ये. सुंदर सामना पाहायला मिळतो. दोन्ही संघ सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. लाईनमॅन फक्त पोचला ठेवायचे बाकीच्या बाहेर काढायचंय. चढायला गेले तो सौरभच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर तनुज. तनुजच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड संत कठीण खेळ करतोय तनुज. रिकाम्या असतात तंबूत दाखल. टाइम ऑफ घेतलाय तो जयभवानी संघाने. सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खास करून एक साईडला आहे तो श्रवण, एक साईडला आहे तो यश. दोन्ही संघांचे टाइम ऑफ ओव्हर झाले. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं जाहीर केलीत पंचांनी. गुणफलक आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. अमोल 14-19 5 गुणाची आघाडी विठ्ठल संघाकडे आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आता मात्र यशस्वी होतोय. 1 गुणाची कमाई करून देतोय. त्याला प्रत्युत्तर तनुज. तनुजच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड बोनस गुणवान असेल. संत गतीने खेळ करतोय तो तनुज. पाहूया 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती जयभवानीच्या अंगणात.
रिकाम्या सगळं तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर सौरभ. मागच्या चढाईत ज्याने बोनस गुण घेतला होता. 7 खेळाडू 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. विठ्ठलच्या अंगणात पुन्हा एकदा बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी चढाई. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर अनिरुद्ध. डू ऑर डाय. आणि आता मात्र अनिरुद्धला पकडण्यात यशस्वी होत आहेत. गुण मिळतोय तो जयभवानी संघाला. प्रत्युत्तर पुन्हा एकदा सौरभ. आणि आता मात्र सौरभला बाद करण्यात यशस्वी होतोय. दोन्ही घेतला परंतु स्वतः बाद झालाय. दोन्ही संघाला 1-1 गुण मिळेल. त्याला प्रत्युत्तर श्रवणच्या समोर आहे तो. 6चा डिपेंड बोनस गुण ऑन असेल. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. 1-1 गुणांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघ करताना दिसत आहेत. पाहूया श्रवण संत गतीने खेळ करतोय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. चढत जातोय प्रज्योत. प्रज्योतच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन असेल. पाहूया खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. आणि पाहूया पंचांचा निर्णय काय होतो. 1 गुणाची कमाई केली. 1 गुण मिळतोय तो भटीचा माल संघाला. त्याला प्रत्युत्तर ऋषिकेश दिवेकर यांच्याकडून यश आणि प्रज्योतला 100 रुपयाचं बक्षीस आलं. मगाशी बोटआउट झाला त्यावेळेला एक बोनस आणि बोटआउट दोन्ही संघाने 1-1 गुण दिला होता. सामना रंगतदार अवस्थेत आहे. सर्वांना ऑनलाईन गुणफलक दिसतोय. फक्त स्टेजवरच्या दिसत नाही. चढत गेला तो श्रवणच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड. पाहूया बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का. खरोखर सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पाहूया संजना गुडेकर यांच्याकडून यश गुडेकर साठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. चढत गेलाय तो सौरभ. सौरभच्या समोर आहे तो. 6चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर श्रवण. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतो. थर्ड रेड आहे. डू ऑर डायची चढाई आहे. सुंदर टक्कर. श्रवणला बाद करण्यात यशस्वी होतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा सौरभ. 5 विरुद्ध 1 अशी लढत. आता मात्र बोनस गुण मिळणार नाही. त्यामुळे प्रयत्न गडी बाद करण्यासाठी असेल. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. संत गतीने खेळ करतोय तो सौरभ. रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर तनुज गुरव. तनुजच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड. बोनस गुण आहे. सामना संपायला शेवटचा मिनिट. तनुज पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. रिकाम्या असतात तंबूत दाखल. प्रत्युत्तर प्रज्योत.
सुंदर पकड प्रज्योतला बाप काढण्याचे कसे होते तर प्रत्युत्तर तनुज थर्ड नाहीये थर्ड कशी असेल पाहूया खरोखर सुंदर सामना तनुज 6 विरुद्ध बोनस गुण आहे साईडला जायचं लाईनअप करायचं दोन्ही संघाने लाईनअप करायचं सुंदर खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि खास करून शेवटच्या चढाईत हा सामना जिंकून दिलाय तो तनुज मुरे यांनी तो लाईनअप करायचं सोबत चिन्ह घेऊन जायचं साठी 200 रुपयाचं बक्षीस प्रदीपसाठी 100 रुपयाचं बक्षीस आणि श्रवणसाठी 100 रुपयाचं बक्षीस सुंदर खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं सहभाग चिन्ह या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल जय भवानी भतीजामा यजमान संघाला देण्यात येत आहे यश आपलं बक्षीस घेऊन जायचं यश आणि प्रज्योत आणि श्रवण आपण बक्षीस घेऊन जायचं यश आणि प्रज्योत यशसाठी 200 रुपयाचं बक्षीस आणि प्रज्योतसाठी 100 रुपयाचं बक्षीस श्रवणसाठी 100 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचं आपलं बक्षीस श्रवण आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस सुंदर अशी पक्कड केल्याबद्दल सिद्धेश बोरकर याच्याकडून